चेंबूरला आलोय माझ्या आजी बशी राहायला आणि तिकडं आम्ही साऊथ इंडियन थाली खातो आता, ते पण पानावर. नाही तर कसं तिथं पानाच्या खाली ताट पण देतात ना, नाही बघताय ना तुम्ही आम्हाला केळीच्या पानावरती कसं सर्व करतात ते. ही आहे खोबऱ्याची चटणी, ते आहे रस्सम, हे आहे रस्सम पाहू शकता तुम्ही हे कसं आहे. आणि ही आहे पायनॅपलची चटणी, छोले, आणि हे आहे तोंडलीची भाजी. सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि इकडचं एकदम चविंग मस्त आहे. आणि चेंबूरमध्ये हे पण भरपूर काय फेमस पण आहे काय ठिकाणी असं. आता राईस आणि चपाती आहे. ही खीर आली, खीर चणे आहेत, आणि ही चपाती आहे. ही दही आहे, दही. आणि इथं थोड्या वेळाने डाळ भात येईल, सांबार किंवा डाळ येईल. चला तर आपण खाऊया. आणि काय ठिकाणी आपल्याला पाण्याच्या खाली ताट भेटतं ना, पण इथं तसं नाही आहे. पहिलं असं चालत होतं, पण तसं नाही आहे. इथं डायरेक्ट पानच देत आहे. अजून डाळ भात यायचं बाकी आहे फक्त. आता मी बघते की भाजी चपाती कशी लागते. वाव, एकदम मस्तच, लाजवाब. तुम्हाला सांगू नाही शकत एवढं मस्त आहे ना इथं जेवण. वा, एवढं मस्त. चला तर आता डाळ भात आणि पापड आलेला आहे. म्हणजे की डाळ भात तर नाही आलं. हा, हे बघा आलं पापड. मद्रासी पापड आहे आणि हे लोणचं. डाळ भात पण केला आहे सर्व. आपल्यापाशी भरपूर सारे ऑप्शन्स आहेत की आपण डाळ भात पण खाऊ शकतो, ना तर भातवरती आपण सांबार पण टाकू शकतो. आणि साजूक तूप पण आहेत. आपल्यापाशी 2 ऑप्शन्स आहेत की डाळ भात पण टाकू शकतो आणि सांबार पण टाकू शकतो. आणि हे तर एकदम लाजवाब असेल. तुम्ही नक्की इथं या. वा.